नमस्कार. ओवीज फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत. आज आपण आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर आपण उन्हाळी स्पेशल लाडू पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला थकवा, अशक्तपणा, गरमी, डोकेदुखी याचा त्रास कमी होईल. हा लाडू तुम्ही जर रोज एक खाल्लात तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. हे लाडू लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी अवश्य खावेत. आपण यामध्ये सर्व थंड गुणधर्म असलेले पदार्थ व जिन्नस वापरणार आहोत. तर पाहूयात आपण यासाठी काय काय घेतलेलं आहे. यासाठी आपण घेतलेलं आहे हे मगज बी घेतलेले आहेत. मगज बी आपण हे 50 ग्रॅम घेतलेले आहेत. हे पण थंड असतात, याचं सेवन अवश्य करावं. डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल. हे पण थंड असतं आणि यामुळे तुमच्या हाडांना चांगलं कॅल्शियम मिळतं. तुमच्यासाठी खूप छान आहे. तर हे आपण 200 ग्रॅम घेतलेलं आहे डेसिकेटेड खोबरं. हे मखाणे आहेत. मखाणे ऑल सीझनमध्ये आपण खाऊ शकतो. हे खूप पौष्टिक असतात. हे आपण मखाणे पण अवश्य खाल्ले पाहिजेत. इथे आपण मखाणे 100 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत. हे क्वांटिटी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्हाला खोबरं कमी पाहिजे असेल खोबरं कमी करू शकता, पण मला हे खोबरं आवडतं म्हणून मी हे असं प्रमाण घेतलेलं आहे. आणि टेस्ट वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये हे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर आपण ही 30 ग्रॅम आहे वजनी. म्हणजे आपण हे 10-10 रुपयाचे एव्हरीडेचे 2 पॅकेट घेतलेले आहेत, पण वजनीप्रमाणे 30 ग्रॅम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण या लाडूंसाठी गूळ किंवा साखर वापरणार नाहीत, खजूर पण वापरणार नाहीत, तर आपण खडीसाखरेचा वापर करणार आहोत. ही खडीसाखर थंड असते. उन्हाळ्यामध्ये ही आपण याचे सेवन करावे म्हणून आपण खडीसाखर वापरून याचे लाडू बनवणार आहोत. तर आपण प्रथम काय करायचं आहे, हे खोबरं आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मखाणे, मगज बी हे आपण पण वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे. मखाणे आणि मगज बी आपण हे भाजून मिक्सरवरती याची पावडर करणार आहोत. जर तुम्ही वयस्कर लोकांसाठी पाहिजे असेल तर तुम्ही जे एकदम बारीक पेस्ट करू शकता. आणि जर छोट्या मुलांना वगैरे देणार असाल, आपल्यासारखे लोक खाणार असतील, तर याची आपण जाडसर पावडर केली तरी चालेल. आणि परत हे खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. सर्व हे मिक्सरमधून काढल्यानंतर एकत्र करायचं आहे. आपण परत हे मिल्क पावडर पण थोडं 1 चमचा तूप टाकून भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होईल, लाडूला एक माव्यासारखा एक फ्लेवर येईल. त्यामुळे लाडू खायला चविष्ट लागतील, लहान मुलांना ते आवडतील. त्यासाठी आपण हे मिल्क पावडर तूप घालून भाजून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण हे फक्त पाणी थोडंसं घालून हे विरघळून घ्यायचं आहे. याचा पाक नाही करायचा आहे. पूर्ण हे विरघळल्यानंतर थोडंसं चिकटपणा आला की यामध्ये आपण हे सर्व जिन्नस मिक्स करायचं आहे. तर पाहूयात आपण सुरुवातीला आता आपण हे भाजून घेऊयात. मी हे मगज बी आणि हे मखाणे भाजून घेते. मखाणे 2-3 मिनिट भाजायचे आहेत. जेव्हा ते असे हाताने आपल्या क्रश होतील तेव्हा ते पूर्ण भाजले असे होतील. मखाण्यामध्ये खूप प्रोटीन असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेट लॉससाठी मखाणे खूप चांगले आहेत. त्यामुळे याचं सेवन अवश्य करा. याच्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. छोट्या मुलांसाठी ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे छोट्या मुलांना पण तुम्ही हे जरी तुपावर तेलावर भाजून त्याला तेल वगैरे असं लावून तिखट वगैरे लावून केलं तरी चवीला छान लागतात. नाहीतर तुम्ही लाडू करून खा, आणि त्याची खीर करून खा, जसे तुम्हाला आवडतील तसे खा, पण मखाणे हे सेवन केलेच पाहिजे. तर पाहूयात आजची रेसिपी, उन्हाळी स्पेशल लाडू. तर आपण प्रथम थोडंसं तूप टाकून हे मखाणे छान 2-3 मिनिट भाजून घ्यायचे आहे. तुपावर किंवा तेलावर हे मखाणे भाजल्यानंतर खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात. मखाणे म्हणजे हे कमळाचं बी आहे. हे उपवासाला पण चालतं. हे सगळीकडे मिळत नाही, ठराविक ठिकाणीच हे मिळून जातं.
पण हे खूप पौष्टिक आहे सर्वांसाठीच. वेट लॉससाठी, अशक्तपणा दूर करण्यासाठी मखाणे सेवन करायला पाहिजे. आपण हे जे लाडू बनवतो आहोत एनर्जी बूस्ट लाडू आहेत. हे उन्हाळ्यामध्ये स्पेशल आहे. यामध्ये आपण जे सर्व थंड पदार्थाचा वापर करणार आहोत, खडीसाखर, खोबरं, मगजबी, मखाणे, यामध्ये थोडेफार प्रमाणात थंड गुणधर्म असल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला योग्य घटक याद्वारे मिळतील. आणि उन्हाळ्यामध्ये जे आपल्याला गरमीमुळे अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो, डोकेदुखी होते, कमरेचा त्रास होतो, अशा वेळेस हे लाडू रोज एक सेवन केले तर याचे नक्कीच फायदे तुम्हाला मिळून जातील. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता. पण ड्रायफ्रूट्स उष्ण असल्यामुळे मी यात नाही घातलेले. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही थोडेफार त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हे पहा, आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपले मखाणे छान भाजून झालेले आहेत. हे पहा, हे पहा, आपण हातात घेतल्यानंतर असे क्रश त्याचा आवाज येतो आहे, म्हणजे आपले मखाणे भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता हे मगज बी आपण भाजून घेतोय. तुम्ही यामध्ये अजून पंपकिन बी असतात, हे टरबुजाचे बी असतात, ते पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. टरबुजाचे बी पण खूप थंड असतात, ते यात तुम्ही घातले तर खूप छान होईल. मला मिळाले नाहीत ते. ते पण थोडेसे आपण भाजून घ्यायचे आहे. फार जास्त भाजायचे नाही आहेत. एक थोडासा त्याला एक कोरडेपणा यायसाठी, क्रंची लागायसाठी आपण हे सर्व भाजून घेत आहोत. आता आपण हे काढून घेऊयात. आता आपण डेसिकेटेड खोबरं हे भाजून घेऊयात. नारळाचे तर खूप फायदे आहेत. ओल्या नारळाचे फायदे आहेत, कोरड्या खोबऱ्याचे पण खूप फायदे आहेत. आता आपण जो हा कोरडे खोबरं घेतलेलं आहे, हे पण खूप आपल्याला फायदेशीर आहे. यामध्ये थंडावा असतो आणि ह्याला खोबऱ्यामुळे एक छान चव येते. भाजून घेतल्यामुळे टिकायला लाडू हे चांगले राहतात. खोबरं आपण जर कच्चं वापरलं तर त्याला वास लागू शकतो थोड्या दिवसामध्ये, पण आपण जर खोबरं थोडंसं भाजून घेतलं तर त्याला वास लागत नाही, खराब खोबरं होत नाही. त्यामुळे जास्त दिवस लाडू टिकायला मदत होते. हे जास्त लालसर भाजायचं नाही आहे, एक थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे खोबरं भाजून घेऊयात आणि आपण हे मखाणे आणि मगजबी मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. आणि हे खोबरं आणि हे मखाण्याची पावडर आपण परत खडीसाखरेचा पाक करून त्यामध्ये मिक्स करायचा आहे.
आपण त्यातच वेलची पावडर घालणार आहोत. आता आपण हे खोबरं भाजल्यानंतर मिल्क पावडर पण तुपावरती थोडीशी भाजून घ्यायची आहे. आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आपण त्यात एक चमचा तूप टाकलेला आहे. आपण त्यात हे मिल्क पावडर भाजून घ्यायची आहे. आता आपली ही मिल्क पावडर भाजून झालेली आहे. आता आपण ही खोबऱ्याच्या खिसावरती घालून घ्यायची आहे. आपले मखाणे आणि मगज बी भाजलेले जरा थंड होईपर्यंत आपण इकडे आपण खडी साखरेचा पाक करून घेऊया. त्यासाठी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि जी आपण ही खडी साखर घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. आता हे यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचं आहे. खडीसाखर खूप थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये साखर आणि गुळाच्या ऐवजी आपण जर गोड पदार्थ काही बनवत असू तर खडीसाखरेचा नक्कीच वापर करावा. पचनशक्ती पण यामुळे छान राहते. खडीसाखर थंड असल्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होत नाही. आता आपण हे विरघळेपर्यंत मगजबी आणि मखाने मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. तर हे पाहू शकता, आपल्याला काही याचा पाक करायचा नाही आहे, फक्त आपण हे विरघळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि थोडासा चिकटपणा आला की त्यामध्ये आपण हे जे साहित्य आहे ते मिक्स करायचं आहे. हे पहा, इकडे मी खोबऱ्याचा खीस, ते डेसिकेटेड खोबरं आणि मिल्क पावडर भाजून घेतलेले आहे आणि हे मी मखाणे आणि मगजबी मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहे. हे पहा, आता आपण हे सगळं एकत्र करायचं आहे आणि जेव्हा ह्याचं हे पूर्ण हे खडी साखर विरघळेल तेव्हा त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकायचं आहे. मी मिक्सरवरती मखाने आणि मगजबी बारीक करतानाच 5-7 वेलची घातल्या होत्या, त्यामध्ये त्या बारीक झालेल्या आहेत. त्यामुळे मी यामध्ये ह्या पाकामध्ये घालत नाही आहे. तुमच्याकडे जर विलायची पावडर तयार असेल तर तुम्ही हे पाक करतानाच हे विरघळून घेताना यामध्ये घालू शकता. मिल्क पावडर हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नसेल, अगर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. पण मिल्क पावडरमुळे त्याला एक माव्याचा फ्लेवर येतो, चवीला छान लागतात लाडू. म्हणून मला असं वाटतं की मिल्क पावडर तुम्ही वापरायला पाहिजे, अवश्य वापरायला. लाडू हे चवीला खूप छान लागतात, छोट्या मुलांना पण आवडतात. फक्त प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात घालू शकता, नाही घालू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. हे पहा, आता आपली खडी साखर यात विरघळत आलेली आहे. हे सर्व जिन्नस मार्केटमध्ये सहज तुम्हाला मिळून जातं. रेसिपी खूप सोपी आहे, भरपूर जण करतात, करायला पाहिजे. माझे चॅनल जे फॉलोअप करतात त्यांसाठी मी ही रेसिपी पाठवत आहे.
पौष्टिक अशी रेसिपी आहे, अवश्य करून पहा. आणि अजून माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. माझ्या चॅनलवरती शक्यतो माझ्या सगळ्या पौष्टिक रेसिपी असतात. हे पहा, गोडीनुसार तुम्हाला जसे गोड कमी आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी खडी साखर घालू शकता. कमी गोड चालत असेल हे प्रमाण बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये या लाडूचं रोज एक लाडू जर खाल्ला तर तुम्हाला थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी याचा त्रास कमी जाणवेल, होणारही नाही. आणि शक्तिवर्धक असल्यामुळे या लाडूचं सेवन सगळ्यांनी अवश्य करा. हे लाडू 15 दिवस आरामात बाहेर राहू शकतात. अजून जास्त दिवस तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. तर अशा प्रकारे आता आपली ही साखर विरघळलेली आहे. हे पहा, याचा आपण पाक वगैरे केलेला नाही आहे, थोडासा चिकटपणा आलेला आहे. बस आता आपण यामध्ये हे सर्व जिन्नस टाकून घेऊया. छान एकजीव करून घ्यायचा आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे आपण लगेच लाडू वळून घ्यायचे आहेत. याला तूप पण जास्त लागत नाही. आणि करायला पण झटपट सोपे आहेत. आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊयात. आता आपण याचे छानसे लाडू वळून घेऊयात. हे पहा, तुम्हाला मी एक लाडू वळून दाखवते. खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा. हे पहा, हे पाहू शकता तुम्ही किती छान लाडू तयार होत आहेत. तर आता आपण हे सर्व लाडू तयार करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपले हे एवढ्या साहित्यामध्ये 10 ते 15 लाडू आरामात तयार होतात आणि चवीला पण खूप उत्कृष्ट लागतात. मी डेकोरेशनसाठी ते काळ्या मनुका वापरले आहेत. तुम्ही नाही वापरले तरी चालतील. अगर बदाम, काजू, पिस्ता तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता. मी आपले डेकोरेशनसाठी म्हणून ते वापरले आहेत. तर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि माझे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.